संस्कृतचं आपण रिव्हिजन वर्कशीट बघतो आहे. अधोलिखितम अनुच्छेदम पठित्वा प्रश्नानाम उत्तर आणि लिखित हा अपठित अवबोधन म्हणजे बाहेरचा पॅरेग्राफ आहे. तर आधी हे वाचताना सरळ इथे क्वेश्चन वाचायचं, किम जीवनस्य अनिवार्यम अंगम जातम. मग आता अनिवार्यम अंगम जातम हे शब्द शोधायचे इथे पाठात. इथे याच्यामध्ये कुठे अनिवार्यम अंगम जातम. मग किम आहे इकडे समाचार पत्रम, म्हणजे इथे आन्सर काय येणार समाचार पत्रम असे आन्सर शोधायचे या अपठित मधून. समाचार पत्र पठनेम किम भवती. आता पठनेन किम भवती, मग आपण बघूया पठनेन इथे आहे शब्द, समाचार पत्र आणि भवती आहे म्हणजे काय किम भवती ज्ञान वृद्धी, म्हणजे आन्सर काय इकडे ज्ञान वृद्धी. के समाचार पत्र किंचित रुचिकरम लभते. के समाचार पत्रे किंचित रुचिकरम लभते. मग आता किंचित रुचिकरम कुठे इथे आहे, मग के मग बालहा युवकः वृद्धाः गृहिण्यः सर्वे किंचित रुचिकरम अत्र लभन्ते, किंवा किंचित रुचिकरम समाचार पत्रे लभन्ते असं याचं आन्सर इथे बघून लिहायचं. पुढे आता आहे आगच्छति इति पदस्य क्रियापदस्य कर्ता कहा. आता आगच्छति शब्द इथे आलाय, मग इथे काय लिहिलंय प्रातः भवती सती दैनिक समाचार पत्रम गृहे गृहे आगच्छति, म्हणजे काय प्रातः सकाळ झाली की दैनिक समाचार पत्रम गृहे गृहे आगच्छति. मग आता इथे कर्ता काय आहे, सकाळ झाली की दैनिक समाचार पत्र येतं, म्हणजे समाचार पत्रम हा कर्ता आहे. कोण येतं समाचार पत्र येतं. सो इथे समाचार पत्र करता आहे. गृहे अत्र का विभक्ती. मग आता गृहे अत्र का विभक्ती, मग गृह ते घर म्हणजे पुष्पम सारखं चालतं. मग पुष्पमला आपण बघितलेलं की आपला जो शॉर्टकट आहे ते समजण्याचं काय मनय तसे. सो हे द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी, ए म्हणजे सप्तमी, मग हे काय विभक्ती आहे गृहे ही सप्तमी विभक्ती आहे. पिता इति पदस्य पर्यापदम गद्यांश किम. मग आता पिताला काय शब्द आलाय सदस्य. वृद्ध म्हणजे काय म्हातारा नाही येऊ शकत, युवक म्हणजे तरुण नाही येऊ शकत, सदस्य आपण नाही येऊ शकत. राहिलं काय जनका. जनक म्हणजे काय वडील. जनकाचे आपण म्हणून जनका जानकी म्हणतो, जसं जानकीचे वडील जनक, म्हणजे जनक ह्याचा अर्थ होतो वडील. आता शब्द मंजूया सहाय्येनं चित्रवर्णन पुरयत, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला ही मंजुषा दिली आणि हे चित्र दिलंय आणि हे चित्रावरून आपल्याला सोप्या भाषेमध्ये हे लिहायचं आहे. मग पहिले तर आपण इदम सोपं पहिलं वाक्य लिहू शकतो, इदम चित्रम उद्यानस्य अस्ति किंवा उद्यानस्य संती. मग आता हे काय इथे एक बालक आणि बालिका काय करतात पादकंतुक. मग बालक हा बालिका हा च पाद कंदुकेन, म्हणजे फुटबॉलने कंदुकाने खेळतात म्हणून कंदुकेन तृतीय विभक्ती, आणि दोन जण आहेत म्हणून काय येणार ती तहा अंती म्हणून खेळतहा. तर हे पण वाक्य नसेल लिहिते तर सरळ बालक हा खेल पादकंदुकम खेलती, बालिका पादकंदुकम खेलती, अशी दोन वेगवेगळी वाक्य लिहायची. मग म्हणणार की वृक्षे चटका उपविशती, म्हणजे काय झाडावरती उपविशती म्हणजे बसले. झाडावरती एक ते दिसतोय की एक पक्षी झाडावर दिसतोय आणि एक पक्षी इथे आकाशात उडतोय. मग गगने खगा भ्रमती किंवा उड्डयती. मग काय होणार चित्रे सुंदरम पुष्पाणी संती और विकसंती,
चित्रे सुंदरम पुष्पाणी संती लिहू शकतो, किंवा विकसंती म्हणजे काय, फुलं फुललेली आहेत. मग पर्वतस्य शिखरे म्हणजे पर्वताच्या शिखरावर सूर्य हा गगने संती म्हणजे पर्वताच्या शिखरावरती सूर्य गगनात आहे, किंवा नुसतं गगने सूर्य हा तपती असं पण लिहू शकतो. गगने सूर्य हा तपती. चित्रे बहु बहुवृक्षाणी वृक्षाणी संती. ओके, झाली आपली 5-6 वाक्य ह्याची. आता मंजुषा साह्याने अधोलिखित संवाद, हे संवाद जे आहे ते 2-3 वेळा वाचून मगच त्याचे लिहायचं. सो त्वम क असी, मोहन सांगते अहम डॅश अस्मी. मग आता इथे लिहिलंय एक पर्याय मोहनच आहे, म्हणजे मोहन जेव्हा रिप्लाय करेल तेव्हा तेच म्हणेल ना की तू कोण आहे, तर अहम मोहनम अस्मी. त्वम कुत्र पठती. सो त्वम कुत्र पठती याचा आन्सर काय येणार की पठती म्हणजे काय, शिकतो. मग इथे विद्यालय शब्द दिलाय, सो अहम राजकीय विद्यालये पठामी. त्वम पितुः नाम डॅश असती, मग हा क्वेश्चन मार्क आहे, सो इथे येणार किम. त्वम पितुः नाम किम असती. मम पितुः नाम, आता इथे काय नाव एकच दिसतंय राकेशः, सो श्री राकेशः अस्ति. त्वम कुत्र निवसति, तो अहम मातुलगृहे निवसामि. आता इथे संधी विच्छेदम कुरुत विचारले, सो रत्न आकार, तर अ आणि आ मिळून आ होतो, सो इथे येणार आन्सर रत्नाकरहा. गिरी आणि ईश, पहिला ई आणि दुसरा सॉरी दोन्ही पहिले ई असले तरी इथे होणार गिरीशः. अति आणि इवचं होतं अत्तेव. हे संधीचे रूल्स जे आहेत ते आपल्याला पाठ करायला लागणार, तरच आपल्याला हे बोलता येणार. सो 24 आहे, मग 20 ला म्हणतात आपण विंशती आणि 4 ला म्हणतो चतुर. सो चतुर्विंशतिः. 8 ला येतं अष्ट, हे पण नंबर्स आपले पाठ पाहिजे. 18 ला येतं अष्टादश, आणि 36 ला येणार 6 म्हणजे षट, आणि 30 म्हणजे त्रिंशत, सो येणार षट त्रिंशत. आता समयवाचकान अंकान पदेशु लिखत म्हणजे वेळ. आता आपण ह्याच्या सगळ्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत आपण, की नंबर्स कसे वाचायचे, वेळ कसे वाचायची. तर जर 15 असेल तर असतं सपाद, दौला लिहितात द्वि वादनम. 12:45 आहे, सो 45 म्हणून येणार पादोन असल्यामुळे 12 च्या पुढचा अंक येणार तर एक वादनम. 8:30 म्हणजे येणार सार्ध. 8 आहे म्हणून अष्ट वादनम. आणि इथे येणार 4 आहे, सो येणार चतुर वादनम. सो इथे आता पंचमी दिलंय आणि इथे फक्त काभ्याम दिलंय, सो इथे कुठलंही रूप येऊ शकतं. स्त्रीलिंग पण येऊ शकतं, पुल्लिंग पण येऊ शकतो. आपण लिहूया पुल्लिंगाचं. बालकात तसं कस्मात बालकाभ्याम बालकेभ्यः, तर कस्मात काभ्याम केभ्यः. आता इथे काहा आहे, सो काहा जनरल, आणि इथे विचारले द्वितीया. सो द्वितीयामध्ये म्हणजे बालिका सारखं चालणार आहे. बालिकाम बालिकेभ्यः
के बालिकाः। सो इथे येणार काम के काहा, हे शब्द तर पाठच करायला लागतात आपल्याला, काही पर्याय नाही. प्रथमा आहे, प्रथमा आहे कहा, मग बालकाः बालकाः बालकौ बाल बालके. सो बालक शब्दामध्ये चालतो बालकाः बालकौ बालकाः, पण इथे चालतो कहा कौ आणि के. हा ह्याच्यामधला डिफरन्स आहे. तो प्रथमाचा येणार कहा कौ के. हे जे शब्द आहे किमच पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी रूप, ते आपल्याला पाठच करायला लागणार. ते पाठ करतानाचे लाईक लक्षात कसं आपण ठेवू शकतो की आता हा आपण जसं चालतो बालकाः बालकौ बालकाः, तर ह्याच्यामध्ये हे जे सर्कल केलेले आहेत के, नंतर जे प्रत्येक शब्दाचं चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी यांच्या रूपामध्ये आणि षष्टीच्या बहुवचनाच्या रूपामध्ये थोडासा फरक होतो तिन्हीकडे, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग मध्ये. बाकी सगळीकडे बालक, बालिका आणि पुष्प सारखं हे तिन्ही वर्ड चालतात. म्हणजे बालकम बालकौ बालकान, तसं मग कम कौ कान, बालकेन बालकाभ्याम बालकैही, त्याऐवजी कैन काभ्याम कैही. मग इथे जिथे फक्त हा जो आहे हा फरक आहे. बालकाय चालतं बालकाय बालकाभ्याम बालकेभ्या, तर इथे कस्मै लागतं, कस्मै काभ्याम केभ्या. सो इथले हे चार आपल्याला फरक करून असे हे शब्द आपण लक्षात ठेवू शकतो. आता अधोलिखितम शब्दानाम कारकम लिखित. आता कारयानेनं, मग ह्याच्यामध्ये आपण लिहायचं कार म्हणजे मनय तस्ये कारयान, म्हणजे ते कारयान म्हणजे पुष्पम सारखं चालणार. सो मन येत असते म्हणजे हा सेकंड आहे, हा थर्डचा प्रत्यय आहे, ते न लागला आहे म्हणजे ही विभक्ती आहे तृतीया, आणि तृतीया विभक्तीचं कारकम आहे करण. हाच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की कुठल्या विभक्तीचं काय कारक आहे, त्याच्याप्रमाणे हे तृतीयाचं कारक आहे करण, तसं तिथे लिहायचं. उल्का अवकाशात पतती. आता परत मनय तस्ये म्हणजे मनय तस्य ए, हा आपला शॉर्ट फॉर्म आहे. तो 2, 3, 4, 5 म्हणजे त आलाय. त म्हणजे कुठली विभक्ती आहे, पंचमी विभक्ती. मग पंचमी विभक्तीचं कारक काय आहे, अपादान. हे आपल्याला पाठच करायला लागतं. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि संबोधन हे कारकत्व आहेत. बालकम दुग्धम पिबती. आता म आहे, म म्हणून इथे आहे विभक्ती द्वितीया विभक्ती, आणि द्वितीय विभक्तीचं कारकम आहे कर्म. आता इथे अधोलिखित गद्यांच्या पठित्वा प्रश्नानुत्तरत. सो हे पूर्ण वाचून ह्याचे उत्तर लिहायचे. हे धड्यामधलंच असल्यामुळे हे आपल्याला येतं. सो मी हे पुढे जाते. आता मारयिष्यामः इत्यत्र क लकार, तर श येतो. श मग आपण लास्ट इयर बघितलं होतं की श भविष्य या शब्दामध्ये श येतो. सो कुठल्याही याच्यामध्ये जर श आला किंवा स्त्य आला, श ला य किंवा स ला य आला की तो असतो भविष्यकाळ. मग संस्कृत मध्ये भविष्यकाळाला म्हणतात रूट लकार. सो आहे रूट लकार. कच्छपः इति पदस्य किम पर्यायपदम गद्यांश प्रयुक्तम. पर्यायपद म्हणजे समानार्थी. मग कच्छपः म्हणजे कोण, कुर्मः. सो काय पद आलंय, कुर्मः. अगेन इथे हे पृथ्वी मॅम हे आपल्याला धड्यातलं असल्यामुळे हे क्वेश्चन आन्सर येतील, आपण त्याचं हे बघू. आता सत्तेन इत्यत्र का विभक्ती. आता सत्तेन आहे, परत आपण हा मनयत असते जर रूल लावला मनयत असते तर सत्तेन काय न थर्ड विभक्ती म्हणजे हे आहे तृतीया विभक्ती. सूर्य इति पदस्य किम पर्यायपदम गद्यांशे प्रयुक्तम. मग सूर्य म्हणजे काय, रवी. तर रेखांकित अधृत्या प्रश्न निर्माण कुरुत विस्मया नहि कर्तव्य. सो विस्मय म्हणजे तो विस्मय झाला म्हणजे कहा न. सो विस्मय हा शब्द जो आहे संस्कृत मध्ये पुल्लिंग म्हटलं जातो. सो बालक हा सारखा विस्मय आहे. सो कहा नाही कर्तव्य हा येणार. कुर्मः पौरे हे मारितः. सो पौरे हे ही तृतीयाचं बहुवचन आहे. पौर म्हणजे जन,
म्हणजे तेजन पुष्पम सारखं चालतं आणि पुष्पेण पुष्पाभ्याम पुष्पे हे असं चालतं, म्हणून इथे पौरे हे किंवा पौरे हे दिसते त्याच्याप्रमाणे आपण कैही कैही मारितः कुर्मः कैही मारितः सर्वदा स्वावलंबने सुखम. आता ते स्वावलंबन अगेन नपुंसकलिंग आहे आणि स्वावलंबने ही सप्तमी विभक्ती आहे त्याची, म्हणून सर्व जे किम सर्वनामाचं सप्तमीचं रूप सर्वदा कस्मिन सुखम असं इथे येणार, सर्वदा कस्मिन सुखम. तर अशा प्रकारे आपण ही वर्कशीट बघितलेली आहे. तुम्हाला आमच्या व्हिडिओजने फायदा होत असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आमच्या चॅनलला. धन्यवाद.